नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही पाहतच असाल आजची आपली नॉनव्हेजची रेसिपी आहे आणि ही रेसिपी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। झटपट अशी रेसिपी आहे, कोणत्याही प्रकारचे इथे आपल्याला जास्त प्रमाणात वाटण करायचे नाहीये। आज आपण बनवतोय हैदराबादी मटन करी, ती सुद्धा कुकरमध्ये। तुम्ही पाहतच असाल जास्त प्रमाणात मसाला नाहीये, तरी तुम्ही करी किती सुंदर आणि छान दिसते ते तुम्ही पहा। चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 750 ग्रॅम मटन घेतलेले आहे। इथे जास्त करून चॉप्स वगैरे आहेत या मटणामध्ये, जास्त असं झून पण नाहीये। यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आपण घालत आहोत 2 टेबलस्पून अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचे वाटण केलेले आहे। हे वाटण आपण घेतलेले आहे। त्याचबरोबर इथे आपण वापरत आहोत अर्धा कप फेटलेले दही आहे। जास्त आंबट दही नाहीये, हे ताजे दही घेतलेले आहे। आंबट दही इथे वापरायचं नाहीये। आता आपण हे जे मसाले आणि अद्रक लसूण वगैरे आहे ते पूर्णपणे या मटणाला लावून घेऊया। संपूर्ण असं लावून झाला, याला आपण अर्धा तास असेच ठेवून द्यायचे आहे। तुम्ही म्हणाल मटण जून आणि कोवळं कसं ओळखायचं, तर गुलाबी फिकट कलर असतो ते कोवळे मटण असते आणि जास्त थोडेसे लालसर प्रमाणात असते ते जून असते। इथे पहा, मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि 1 टोमॅटो। आता कांदे आपण एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत। आपल्याला कांद्याचं वाटण करायचं नाहीये, त्यामुळे इथे एकदम बारीक आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। पहा, अशा पद्धतीने मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा जो टोमॅटो आहे त्याची मी मिक्सरमधून ग्रेव्ही तयार करून घेते। इथे मी गरम मसाले वापरले आहेत, ते फक्त फ्लेवरसाठी आहेत। अर्धा तास मॅरिनेशन करून आपलं झालेलं आहे, मटण रेडी आहे। आता शिजवण्यासाठी घेऊया। त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे। तेलासोबतच इथे मी 2 टेबलस्पून तूपसुद्धा घालून घेते। तूप घातल्याने मटणाला चव खूप छान येते। आता हे गरम झाल्यानंतर आपण सुरुवातीला जे मसाले घेतलेले आहेत, गरम मसाल्यामध्ये मी तेजपत्ता आहे, वेलची आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, मिरी आहे आणि दगडफूल आहे। त्याचबरोबर थोडेसे जिरे आहेत। याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला शेअर करते, ते पहा। आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये, गरम तेल असल्यामुळे पटकन तेलामध्ये टाकून घ्यायचे, त्यामुळे सगळे फ्लेवर या तेलामध्ये उतरतील आणि छान असे परतवून घ्यायचेत मसाले। मसाले आपले परतून झालेले आहेत। यामध्येच मी 4 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत। इथे तुम्ही काश्मीरी मिरच्या सुद्धा वापरू शकता। इथे मी साधी आपली मिरची आहे ती वापरलेली आहे। मिरची घातल्यामुळे कलर सुद्धा खूप छान येतो आणि दिसायला सुद्धा करी खूप छान दिसते। आता हा सर्व मसाला परतून झालेला आहे आपला। जो आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो कांदा आपण या मिश्रणामध्ये घालून कांदा अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर कांदा भाजायचा आहे। जास्त मोठा गॅसवर जर तुम्ही कांदा भाजलात तर तो कांदा फक्त वरून लालसर आणि काळपटपणा कलर येईल, पण तो कांदा आतून कच्चा तसाच राहिलेला असेल। त्यामुळे कांदा नेहमी भाजत असताना अगदी मध्यम आचेवरच भाजायचा, कारण कांद्यामधून मग चांगले फ्लेवर पण सुटतात आणि कांदा एकदम नरम होतो। पहा, अशा पद्धतीने मी थोड्या वेळाने हलवत राहून असा हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। अजून एक छोटीशी टिप इथे, कांदा पटकन असा भाजून होण्यासाठी इथे चिमटभर असं साखर टाकून घ्यायची आहे, म्हणजे पटकन असा हा कांदा कलर पण चेंज होतो आणि भाजला सुद्धा जातो। इथे म्हणून मी इथे एक थोडीशी साखर टाकलेली आहे। कांद्याचा कलर तुम्ही पाहालच, लगेच कांदा लालसर होतो आणि भाजला सुद्धा जातो। कांदा आपला भाजतो आहेच आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दर आठवड्यात मी नवीन रेसिपीज घेऊन येत असते। त्याचबरोबर माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा
आणि तुम्हीसुद्धा करून पहा आणि कशा झाला त्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. पहा, कांदा आपला जवळपास भाजत आलेला आहे. आता आपण या कांद्यामध्येच म्हणजे मसाले टाकून घ्यायचे आहेत, ड्राय मसाले. यामध्ये मी पहिला सुरुवातीला टाकलेले आहे 1 टीस्पून जिरे आणि धने पूड, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे. तसेच आपला रेग्युलर चटणी रोज जेवणात वापरतो ती 3 टीस्पून मी इथे वापरलेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये घालत आहोत मटन मसाला 1 टीस्पून मी इथे वापरलेला आहे. हे सर्व मसाले आपण या तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे यामधील जो कच्चापणा असतो तो पूर्णपणे निघून जाईल. आता या मसाल्यामध्येच आपण जो टोमॅटो एक बारीक करून घेतला होता, मी उकडून न घेता असाच मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे टोमॅटो. त्यामुळे या तेलामध्येच आपण हे टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे. थोडेसे आपण मीठ घालून घेतलेले आहे. सुरुवातीला मॅरिनेशनमध्ये मटणामध्ये सुद्धा मीठ घातलेले असल्यामुळे अंदाजानुसारच आपल्याला इथे मीठ वापरायचे आहे. मी मीठ घालून घेतलेले असल्यामुळे आता टोमॅटोसुद्धा पटकन शिजला जाईल. हा मसाला आपण थोडेसे तेल सुटूपर्यंत परतवून घेऊया. पहा, बाजूनी तेल सुटत आलेले असल्यामुळे आपण जे मॅरिनेशन केलेले मटण आहे ते घालून घेऊया. मटण घातल्यानंतर गॅसची आच एकदम मोठी करायची आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हे मटण पूर्णपणे परतवून घ्यायचं आहे. लगेच पाणी टाकायचं नाही आहे, कारण पूर्णपणे मटण परतल्यानंतर याचे स्वतःचे जे पाणी सुटेल तिथपर्यंत आपल्याला हे मटण परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण मोठ्या गॅसवर परतल्यामुळे मटण शिजायला पण पटकन तयार होते आणि याची जी चव आहे ती पूर्णपणे आपल्या रशामध्ये तर उतरतेच, शिवाय एक वेगळ्या प्रकारचा स्वाद आपल्याला या मटणापासून मिळतो, कारण ऑलरेडी आपण हे मटण अर्धे फ्राय करून घेत आहोत. अधूनमधून हे मटण हलवत राहायचं आहे, कारण खाली लागू शकते. पहा, पूर्णपणे आपण अशा पद्धतीने हे मटण परतवून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. थंड पाणी इथे वापरायचं नाही आहे. मस्त मटण परतलं गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता साईडनी सुद्धा छान तेल सुटत आलेलं आहे. कलरसुद्धा खूप छान सुंदर दिसतो आहे. यानंतर शिजल्यानंतर याचा अजून कलर उठून येईल. मी इथे आपण मॅरिनेशन केलेल्या बाउलमध्येच थोडेसे गरम पाणी घालून विसळून घेतलेले आहे. तेच पाणी मी इथे घातलेले आहे. तुम्हाला जितका रस्सा हवा असेल तितका तुम्ही नंतर पाणी वापरायचं आहे. आता सध्या थोडंसं मटण बुडेल इतपत पाणी घालून आपण हे शिजवून घेऊया. त्यानंतर आपल्याला थोडेसे मटण म्हणजे कुकरमध्ये शिजवल्यानंतर तर उकळवावेच लागते. त्यावेळी आपण रस्सा आपल्याला कितपत हवा आहे तितका वाढवू शकतो. आता सध्या मी थोडेच पाणी घातलेले आहे आणि याच्या मी जवळपास आता कोवळे मटण असल्यामुळे मी इथे 4 शिटी करून घेणार आहे. आपल्या कुकरच्या शिट्यासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने करायचे आहेत की इथे मी मध्यम आचेवर आता गॅस ठेवलेला आहे. मोठ्या गॅसवर मी इथे शिटी करून घेणार नाही आहे, कारण 4 शिटीमध्ये सुद्धा मटण खूप छानरित्या शिजेल, कारण मी मध्यम आचेवर इथे गॅस ठेवलेला आहे. जर तुम्ही मोठ्या गॅसवर जर ठेवलात तर शिटी पटपट होईल, पण ते मटण शिजले जाणार नाही. त्यामुळे गॅसची आच मध्यम आचेवर ठेवूनच आपल्याला इथे 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्या 4 शिटी कुकरच्या झालेल्या आहेत. प्रेशरसुद्धा निघालेले आहे. आता आपण थोडेसे पाहूया. पहा, कलर किती सुंदर आलेला आहे. आता मला करी एवढीच हवी आहे, याच्यामध्ये मी पाणी वाढवणार नाही आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आता थोडंसं फक्त मी उकळवून घेणार आहे. गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे. यामध्येच मी आता सर्वात शेवटी थोडीशी 1 टीस्पून कसुरी मेथी वरून घालते आहे आणि कापलेली बारीक चिरलेली अशी कोथिंबीरसुद्धा आपण ह्याच्यावर घालून एक 5 मिनिट फक्त उकळवून घेऊया.
कलर तुम्ही पाहू शकताय आणि ग्रेव्हीसुद्धा इतकी म्हणजे मसाला पण बारीक केलेला आहे ना, ही पण कांद्याचीच ग्रेव्ही आपली आहे, त्यामुळे जास्त असं पातळसरसुद्धा करी झालेली नाही आहे. मस्त कलर आला आहे आणि मटण देखील खूप छान शिजलेले आहे, अगदी पटकन तुटते आहे. चला तर मग आपली रेसिपी आता तयार झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली त्याबद्दल कमेंट ज़रूर करा. तसेच तुम्हीसुद्धा करून पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. धन्यवाद.